नमस्कार, आपण पाहत आहात ATV न्यूज। पाहुयात आजची बातमी। दारू व्यसनमुक्त नागरिकांचा आरळ येथे सत्कार। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची प्रमुख उपस्थिती। वसमत तालुक्यातील आरळ येथे परमपूज्य संतोष महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त दारू व्यसनमुक्ती नागरिकांचा पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच परमपूज्य शेषराव महाराज मूर्ती स्थापना आणि वर्धापन दिन साजरा करण्यात आला। अन्नपूर्णा प्रोडक्ट हळद मसाला उद्योग आरळ या ठिकाणी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या सोहळ्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांची विशेष उपस्थिती होती। तर राजकुमार केंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संग्राम जाधव, शेतकरी संघटनेचे नेते गोरख पाटील, डॉक्टर बाबासाहेब सेलुकर, अनंतराव राठोड, डॉक्टर बालाजी करहाळे, ॲडव्होकेट प्रदीप अग्रवाल, राजकुमार एंगडे, गणेश दारे यांची उपस्थिती होती। यावेळी शहाजी उमाप यांच्या हस्ते दारू व्यसनमुक्त नागरिकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी शहाजी उमाप यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाचे आयोजन अन्नपूर्णा जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा व्यसनमुक्ती संघटनेचे हिंगोली जिल्हा मार्गदर्शक दासराव कातोरे यांनी केलं होतं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यसनमुक्ती कार्यकर्ते बाबूराव जांबुदकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष पुंडलिक महाराज शेळके, शिवाजी रिठे, दिगंबर जाधव, श्रावण सुरोशे, प्राध्यापक नंदकुमार सवंडकर, ज्ञानेश्वर सोळंके, सुरेश सवंडकर, आबासाहेब सवंडकर, नारायणराव कदम, सुरेश खराटे, विश्वनाथ खराटे, रुस्तम सोळंके, नामदेव गोरे, कल्याणराव पारडीकर, शरीफ बागवान, विठ्ठल सावजी, सुरेश राऊत, अण्णासाहेब कानोडे आदींनी परिश्रम घेतलं। जय परमपूज्य संतोष महाराज की जय। दारू सोडा संसार जोडा, दारू सोडा संसार जोडा, दारू सोडा संसार जोडा। आज परमपूज्य शेषरावजी महाराज यांच्या मूर्ती स्थापनेचा वर्धापन दिन आणि उत्तराधिकारी संतोष महाराज यांचा वाढदिवस या निमित्तानं व्यसनमुक्त झालेले आणि व्यसनमुक्तीचे कार्यकर्ते यांचा सत्कार सोहळा आरळ अन्नपूर्णा फूड प्रॉडक्ट हळद पावडर आणि मसाला कारखान्यावर आपण आयोजित केला होता। त्या निमित्तानं मार्गदर्शन करण्यासाठी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप साहेब यांनी आमच्या आग्रहाला विनंतीला मान देऊन उपस्थिती लावली। अतिशय जोरदार किंवा अतिशय प्रभावी असा हा कार्यक्रम झाला। या ठिकाणी परिसरातून आणि बाहेर जिल्ह्यातून सुद्धा कार्यकर्ते आले। अध्यक्षांचं किंवा प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आले। खूप मोठी गर्दी सत्काराची झाली आणि विशेष म्हणजे पोलीस उपमहानिरीक्षक साहेबांचं मार्गदर्शन अतिशय मोलाचं ठरलं, प्रभावी ठरलं। याचा सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनावर असा परिणाम झाला आणि त्यांना प्रेरणा मिळाली। त्यांनी सांगितलं की हे व्यसनमुक्तीचं कार्य तुम्ही अतिशय आणखी जोमाने चालू ठेवा, वाढवा असा सल्ला त्यांनी या ठिकाणी दिला आणि या व्यसनमुक्ती चळवळीचं खूप मोठं कौतुक त्यांनी केलं। आणि या ठिकाणी जमलेल्या सगळ्या मान्यवरांनी, सत्कार मूर्तींनी, कार्यकर्त्यांनी आपण सगळे व्यसनमुक्तीच्या बाजूने आहोत। व्यसनमुक्त समाज झाला पाहिजे ही तळमळ घेऊन आलेला प्रत्येक जण या ठिकाणी आलेला होता। त्या सगळ्यांचं एकत्रीकरण या संतोष महाराजांच्या वाढदिवसामुळे झालं। आमचे मित्र अल्कोहोल अनामिकचे AA मध्ये काम करतात, हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले। नांदेड जिल्ह्यातले हदगाव तालुक्यामधले कार्यकर्ते आले, खूप लांबून कार्यकर्ते आले। आणि अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ATV न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।